मी बाबूराव माणिकराव पाटील, ॲडव्होकेट बीदर. मी आता आपल्या समोर अशा एका व्यक्ती विशेषत्वाबद्दल मी बोलणार आहे की ती व्यक्ती एक सामाजिक परिपूर्ण जाणीव असलेली आणि समाजासाठी उत्तमपणे धडपडणारी अशी ती एक स्त्री. ती स्त्री कल्याण कर्नाटका, रायचूर, गुलबर्गा, बीदर या परिसरामध्ये उत्कृष्ट कार्य करणारी एक समाजसेविका आणि तिचं संपूर्ण आयुष्य हे तिनं एक प्राध्यापकाच्या स्वरूपामध्ये, टीचर शिक्षकाच्या स्वरूपामध्ये घालवलेलं आहे. आणि म्हणून तिला जर विद्यार्थिनीची आई जरी संबोधलं गेलं तरी ते वावगं होणार नाहीये. तिच्या स्वभावात दयाळूपणा होता, तिच्या स्वभावामध्ये ती कृपाळू अशी होती. ती संपूर्ण विद्यार्थी जीवनामध्ये लोकांचं हित जोपासणारी होती. अशी स्त्री की ती पुरुषासारखी असूनही ती बेडर होती, ती निडर होती. एवढाच नसून ती एक सुविद्य पत्नी होती, ती सुविद्य आई होती आणि ती एक चांगली बहीण म्हणून होती. ती चांगली सून म्हणून होती आणि ती चांगली सासू म्हणूनही तिनं आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे. ती समाजाच्या सर्व सुखदुःखामध्ये पूर्णपणे समरस होऊन जायची आणि सर्वांसाठी जाती भेद ह्या सर्व गोष्टी विसरून सर्वांसाठी ती कार्य करायची. आणि त्या व्यक्तीबद्दल मला हे बोलायचं आहे. ती व्यक्ती कोण होती? ती व्यक्ती म्हणजे अलकाताई, अलका दादाराव कोळेकर. आता त्यांच्या जीवनाबद्दल थोडीशी माहिती मी आपल्याला सांगतो. अलकाताई ही श्रीमती चतुराबाई आणि दशरथराव सोळंकर यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या. अलकाताईचा जन्म हे महाराष्ट्रामध्ये बडूर, तालुका निलंगा, जिल्हा लातूर इथे 22/8/1960 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचं लहानपण गुलबर्ग्याला गेलं. अलकाताईचे वडील हे तहसीलदार असल्यामुळं त्यांच्या बदल्या कधी बीदर, कधी गुलबर्गा, कधी अन्यत्र व्हायच्या. त्या निमित्तानं त्या ठिकाणी त्यांचं बालपण गेलेलं आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण गुलबर्ग्याला झालेलं आहे. 6वी पर्यंतचं शिक्षण हे त्यांचं बीदरच्या NFHS स्कूलमध्ये झालेलं आहे. आणि त्यांचे वडील दशरथरावजी हे त्यावेळेस बीदरचे तहसीलदार होते आणि ते गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळं त्यांना त्यांचं ट्रान्सफर व्हायचं, कधी इथे तिथे जावं लागायचं. तर अशा रीतीनं अलकाताईचे वडील, आई वडील आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी अहोरात्र प्रयत्न केलेले होते. आणि म्हणूनच त्यांची मुलगी 1974 मध्ये ती विजय विद्या स्कूल गुलबर्गा इथून त्यांचं 10वीचं शिक्षण पार पडलेलं आहे. आणि पुढचं शिक्षणासाठी ते 1977 ते 1978-1979 मध्ये त्यांचं PUC कंप्लीट झालं आहे. आणि त्यांचं BA हे ते गुलबर्ग्याहूनच त्यांचं BA कंप्लीट झालेलं आहे. आणि त्यांचा विषय इंग्लिश होता. इंग्लिश भाषेवर त्यांचा अशी कमांड होती, इंग्लिश भाषा ते फ्लुएंटली बोलायचे. अत्यंत मनमोकळेपणानं त्या इंग्लिश भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. जसं आम्ही आमची मराठी भाषा बोलतो तसं त्यांचं इंग्लिशवर खूपच प्रेमही होतं आणि कमांडही होतं. आणि ते एवढं कमांडच होतं असं नसून या इंग्रजी भाषेचा समाजासाठी कसा उपयोग करून घेता येईल हे त्यांच्या डोक्यामध्ये सारखं विचारात राहायचं. आणि म्हणून त्यांनी जिथं जिथं त्यांना नंतर नोकरी लागल्यानंतर ते नोकरी करत गेल्या ते इंग्लिश विषयच त्यांचा होता. आणि म्हणून त्या पुढील काळामध्ये
अनेक विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये यशस्वीपणे त्यांनी विद्यार्थ्यांना इंग्लिशचं ज्ञान हे प्रदान केलं. त्यांचं 1984 मध्ये 29/2/84 त्यांचं दादारावजी कोळेकर हे माझे मित्र यांच्याबरोबर एंगेजमेंट झालं आणि त्यांचं लग्न 5/9/1984 रोजी गुलबर्गा येथे संपन्न झालं. 9/5/1984 या दिवशी दादाराव कोळेकर आणि अलकाताई हे दोघं लग्नगाठीमध्ये बांधले गेले आणि त्यांच्या लग्नानंतर त्यांचं एक वैवाहिक जीवन बिदर इथे सुरू झालं आणि ते एका लहानशा कोठडीपासून सुरू झालं. ते देवडीमध्ये राहायचे सुरुवातीला. दोघं नवरा बायकोच असायचे. एक रूम असायची. त्या रूममध्ये त्यांनी आपलं जीवन स्टार्ट केलेलं आहे आणि त्या एक रूमपासून त्यांचा झालेला प्रवास जीवनाचा आज एका क्षितिजाला गवसणी घालणाऱ्या अशा घटनेपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. त्यांच्या लग्नानंतर 1985 मध्ये त्यांना प्रथम पुत्ररत्न प्राप्त झालं. त्याने त्याचं नामकरण किरण असं केलं आणि त्या किरणला त्या उभयता दाम्पत्याने अत्यंत उत्तम असं शिक्षण देऊन त्याला जीवनामध्ये एक योग्य माणूस म्हणून त्याला तयार केलेला आहे आणि तो आज अमेरिकेमध्ये नोकरी करतोय, मोठ्या पदावर आहे. त्याचं शिक्षण MS MBA वगैरे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकामध्ये झालेलं आहे आणि तो तिथं जॉब करतोय. पुढे चलून काही दिवसानंतर म्हणजेच 1995 मध्ये त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झालं आणि त्या कन्यारत्नाचं नाव कीर्तना असं त्यांनी ठेवलं आणि मुलगा आणि मुलगी आज त्यांच्याकडे कुठला भेद नव्हता. दोघांनाही अशा पद्धतीचं शिक्षण त्या आईवडिलांनी दिलं की आज ती मुलगी पण MS करून अमेरिकेमध्येच आहे शिक्षणासाठी आणि अमेरिकन सरकार तिच्या सामाजिक कार्यावर कार्य पाहून तिला अँबॅसेडर ही पदवी पण प्रदान केली आणि भारतामध्ये आमच्या बिदर जिल्ह्यामध्ये कीर्तनाचं ठिकठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सत्कार पण झालेला आहे आणि त्या सत्काराचा एक साक्षी म्हणून मी आहे. आता दादाराव कोळेकर आणि अलकाताई यांच्या जीवनामध्ये एक मित्र असल्यामुळं, माझं नेहमी जाणं येणं असल्यामुळं त्यांचं जीवन किती चांगलं होतं, त्यांचं जीवन किती सुटसुटीत होतं हे पण मी ते नेहमी पाहायचं. अलकाताईचं लग्न ज्यावेळेस माझे मित्र दादाराव कोळेकर यांच्याबरोबर झालं आणि त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी इथं संसार थाटला त्यानंतर अलकाताईचं शिक्षण हे दादारावजींनी परत पुढे चालू ठेवलं. दादारावजींनी आपल्या पत्नीला भरपूर जीवनामध्ये सहकार्य केलेलं आहे आणि पत्नीनं पण पतीला पूर्णपणे म्हणजे काय म्हणता येईल त्याला पूर्णपणे मदत त्यांनी पण आपल्या नवऱ्याला केलेली आहे आणि दोघं एकमेकाच्या विचारानंच त्यांचा संसाराचा गाडा पुढे चालवलेला आहे. सुख दुःख सर्व गोष्टीमध्ये एकमेकाला त्यांनी सहकार्य केलेलं आहे. हे MA म्हणा MPhil म्हणा हे दादारावनी प्रोत्साहन देऊन त्यांना करवायला लावलं होतं. आजकाल आपल्या समाजामध्ये लग्न झालं की मग कधी शिक्षणाचं नाव कोणी घेत नाही, पण त्यामध्ये शिवाचा वाटा माझ्या मित्राचा पण आहे. त्याने आपल्या पत्नीला पुढचं शिक्षण देऊन, मुलाचं शिक्षण देऊन त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आणि त्यामुळे त्यांचं जीवन सुखमय असं झालेलं आहे. परंतु त्यांच्या जाण्यानं अपार क्षती ह्या घराला पोहोचलेली आहे. त्या इतक्या प्रेमळ होत्या की सदा त्यांचा हात समोरच राहायचा. कोणाची अडचण, कोण भुकेला ताणेला, या सर्वावर त्यांचं लक्ष असायचं आणि त्या दृष्टीनं त्यांनी ते काम करत राहायचे. भुकेलेला
खाऊ घालणं आणि विद्यार्थ्यांबरोबरच्या संबंधामध्ये तर आता दुसऱ्या गोष्टी मला सांगाव्या लागणार आहेत. विद्यार्थ्यावर त्यांची एवढी कृपा होती, विद्यार्थ्यांची ती आईच होती मुळात. आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्यावर त्यांनी इतकं प्रेम केलं, भरभरून विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकून त्यांना समाजामध्ये वावरण्यासाठी एक मोठं त्यांचं व्यक्तिमत्व तयार केलेलं आहे अनेक विद्यार्थ्यांचं ते. आणि एवढंच नसून ती एक उत्तम सून होती. सासर हे गुल्याळ. आमच्या भारतीय संस्कृतीतला कुठलाही सण असू द्या, कुठलाही कार्यक्रम असू द्या, ती नेहमी त्यांना गावाकडे ओढ लागायची. तो येळवशीचा सण असेल, दिवाळीचा सण असेल, किंवा पाडवा असेल, किंवा अन्य कुठल्याही संक्रांतीचा सण असेल, ती नेहमी गावाकडच्या ओढीनं गावाकडे जायचे. दोघं नवरा बायको गावाकडे जायचे, गावात दिवस घालवायचे, आनंदाने तिथला कार्यक्रम साजरा करायचे, तिथल्या लोकांच्या गाठीभेटी करायचे, तिथल्या लोकांच्या सुखदुःखामध्ये मिसळायचे आणि कुलदेवतेचं दर्शन करून घेऊन परत आपल्या गावाला यायचे, बिदरला यायचे मुक्कामाला राहण्यासाठी. असं एक त्यांचं जीवन होतं. कुठला कार्यक्रम असो, हात मोठा ठेवूनच यांनी काम करत गेलेलं आहे आतापर्यंत. साधं घरामध्ये एखादं लग्न झालं तर घरातल्या लोकांना अत्यंत प्रेमानं आपल्याला काय करायचं आहे ते मोठ्या मनानं ते ऑफर करायचे. एक वेगळं व्यक्तिमत्वच होतं त्या बाईचं. ती बाई म्हटलं तर अक्षरशः एक देवीची कल्पना जर व्यक्त केलं तर कमी होणार आहे. अशी ती उत्तम चारित्र्यवान, चारित्र्य संपन्न स्त्री, सर्वांना घेऊन चालणारी, सर्वांवर चांगले संस्कार टाकणारी, सर्वांबरोबर कार्यरत राहणारी अशी ही स्त्री होती. अलकाताईचं हे शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर त्यांना अलकाताईंना प्राध्यापकाची नोकरी लागली 1992 मध्ये. 1992 मध्ये त्यांना नोकरी लागली आणि नंतर त्यांनी इंग्लिश विषयामध्येच एमफिल पण केलं. त्यांची प्रथम नोकरी ही अक्कमहादेवी कन्या कॉलेज इथे 1988 ते 1992 पर्यंत पार्ट टाइम लेक्चरर म्हणून त्यांनी काम केलं. याच काळात 1988 ते 1992 मध्ये बिदरच्या पांडे फार्मसी कॉलेज नवबाद इथे इंग्लिश विषयाचे प्राध्यापक म्हणून पार्ट टाइम त्यांनी इथं काम पाहिलेलं आहे. ज्यावेळेस त्यांनी 1992 मध्ये कर्नाटका पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा पास झाले, त्यांना इंग्लिश विषयाचे लेक्चरर म्हणून त्यांचं पहिलं अपॉइंटमेंट 18/8/1982 रोजी चित्तापूर तालुक्यामध्ये चित्तापूरला गव्हर्नमेंट फर्स्ट ग्रेड कॉलेज इथे त्यांना नोकरीला लागले. त्यानंतर 1994 मध्ये त्यांची परत बदली झाली. तिथून गव्हर्नमेंट फर्स्ट एड कॉलेज बिदर नवबाद या ठिकाणी त्यांनी प्राध्यापक म्हणून इंग्लिश विषयाचे इथं त्यांचं कार्य सुरू झालं. ज्यावेळेस त्यांनी बिदरला नवबाद इथं या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करायला सुरुवात केली, त्यावेळेस ही माऊली बिदरच्या विद्यार्थ्यावर अत्यंत कृपावंत होऊन ज्या मुलांना इंग्रजी यायची नाही त्या मुलांना स्वतः वैयक्तिक काळजी घेऊन त्यांनी इंग्रजीचे धडे दिले. कारण माझं वास्तव्य हे नवबादलाच असल्यामुळं नवबादचे अनेक विद्यार्थी मला भेटतात आणि सांगतात, अलकाताईचं निधन झालेली ही बातमी कळताच ते अत्यंत दुःखी होऊन त्यांनी अत्यंत कळवळानं त्या मॅडम कशा होत्या, त्या मॅडम आम्हाला काय शिकवायच्या, त्या मॅडममुळे आम्ही काय बनलो, अशा अनेक गोष्टी इथले विद्यार्थी त्यांच्याबद्दल मला सांगत असत. ह्याच्यावरून आपल्याला थोडीशी जाणीव येते की त्यांनी जीवनामध्ये दुसऱ्यासाठी काय केलं. त्यांनी ज्यावेळेस प्रोफेसर म्हणून इथं काम सुरुवात केलं, त्यांनी शांत रीतीने आपला क्लास करून कधी घरी गेल्या नाहीत. त्या नेहमी मुलांना मुलींना मोटिवेट करण्यासाठी इंग्लिशचं ग्रामर, इंग्लिशचा शब्दकोश हा कसा वाढवावा या दृष्टिकोनातून त्यांनी खूप आतोरात नेहमी सतत प्रयत्न करायचे. आणि
विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये विद्यार्थी कसा डेव्हलप होऊ शकतो हे त्यांचं एक ध्येय होतं आणि ते ध्येय गाठण्यासाठी नेहमी प्रयत्न करायचे. एवढंच नाही, जर एखादा विद्यार्थी अडचणीत सापडलेला असेल, त्याची आर्थिक परिस्थिती कमजोर असेल, आपल्या पगारीतून त्याची फीस भरायची, त्याला पुस्तकं द्यायचे. एवढंच नाही, बिदर जिल्ह्यातल्या कित्येक ठिकाणी असे गरीब होतकरू विद्यार्थी असतील तर त्यांना ती मदत ते पोचवायचे. कपडे, इवन सायकली सुद्धा जाण्यासाठी, शाळेला कॉलेजला जाण्यासाठी सायकली सुद्धा ते प्रदान करायच्या, द्यायच्या. आणि एवढंच नाही तर ते एक नॅशनल सोशल सर्व्हिसमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांचं काम होतं की हे एक एक कॅम्प 8-8 दिवस राबवायचे एकेका गावाला आणि त्या गावाचा कायापालटच करून सोडून द्यायचा. रस्त्यांची साफ दुरुस्ती, तिथल्या लोकांना मार्गदर्शन, पिण्याच्या पाण्याच्या स्वच्छतेबद्दल, सॅनिटायझेशन बद्दल सांगायचं, जागृत करायचं लोकांना तिथल्या सांगून. एक हातामध्ये एक मोठं ध्येय घेऊन त्या जीवन जगल्या आणि ते जीवन त्यांचं सार्थक झालेलं आहे. 2015 मध्ये त्या रोटरी क्लबला जॉईन झाल्या. त्यांच्या डोक्यामध्ये एक अशी आयडिया आली की एक लेडीजसाठी काहीतरी केलं पाहिजे, एक मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे, असं म्हणून एक लेडीज विंगचं फाउंडेशनच त्या केल्या. त्याचं नाव आहे रोटरी क्लब ऑफ ट्विन. आणि त्या माध्यमानं मग त्यांनी कुठे थांबलेले नाही, त्या माध्यमानं त्यांनी पुष्कळ कार्य केलं, सामाजिक कार्य. त्या माध्यमातून एखादा महापूर आला, त्या महापूरग्रस्तांना मदत पोचवायची. नद्यांना महापूर आल्यानंतर गावाचं पुनर्वसन व्हायचं, तशा ठिकाणी जाऊन त्यांचे युटेन्सिल्स, जे जरुरीचे लागणारे सामान आहे, असं सामान त्यांना पुरवायचं. गावागावामध्ये झाडं लावायचं, रक्तदानासारखे एक अत्यंत महत्वाची शिबिरं आयोजित करायचे. एवढंच नाही, ज्या ज्या ठिकाणी शाळा, मठ आहे त्या त्या ठिकाणी यांनी आर्थिक मदतीसोबत मग त्यांना टेबल, खुर्च्या, फर्निचर, पुस्तके अशा सर्व प्रकारची मदत ते करायचे. त्यांना सामाजिक कार्य करण्याची खूपच मोठी आवड होती. त्या स्वतःच्या पगारीतून कमीत कमी 20-25% पगार इतरांवरच समाजाच्या सेवेसाठीच ते खर्च करायचे. अशा अनेक विद्यार्थी मला त्यांचे भेटलेत की त्यांच्याबद्दल हे शब्द त्या विद्यार्थ्याच्या तोंडाचे माझे नाहीत. कारण तेच विद्यार्थी मला सांगायचे की मॅडम अशा होत्या, मॅडम असं खर्च करायचे आमच्यासाठी, आमची परिस्थिती बघून आम्हाला त्यांनी मदत करायचं. आणि मॅडम एक नुसत्या लेक्चरर किंवा मास्टर किंवा शिक्षकाच नव्हत्या, तर एक देवभक्त पण होत्या. त्या शिर्डी साईबाबाचं एवढ्या मोठ्या भक्त होत्या. प्रत्येक वर्षाला लाखो रुपये त्या शिर्डीला आपण अन्नदानासाठी दान द्यायचं. आणि आपल्या व्यस्त जीवनातून सुद्धा त्या वेळ काढून दररोज रात्री ड्युटी करून आल्यावर त्या साई चरित्र वाचायच्या. असा एकही दिवस त्यांचा गॅप नव्हता त्या साई चरित्र. ते साई चरित्र वाचल्याशिवाय त्यांना झोपच येत नव्हती. आणि एवढंच नाही, पुष्कळ मोठं साहित्याचं वाचन करणं, त्याच्यातून समाजाला ज्ञान देणं, हे कार्य त्याचं प्रगतीपर चालूच होतं रोजच्या वेळेस. आणि कसं इतराचे मुलं, असं काही जातीभेद वगैरे वगैरे काही त्यांच्याकडे नव्हता. इतराचे मुलं हे आपल्या मुलासारखे, आपल्या लेकरासारखे त्यांनी इतरांनाही वागवलेलं आहे. म्हणून त्यांचा एक असं एक व्यक्तिमत्व समाजामध्ये जे आहे, राहिलंय, लोकांच्या मनामध्ये त्या घर करून आहे. कारण त्यांचं या समाजाच्या भावविश्वाशी जोडलेलं हे नातं, त्यांचं त्या समाजाच्या भावविश्वाला जोडलेलं हे त्याचं नातं जे आहे, ते नातंच सर्व काही सांगतं. ते प्रत्येक वर्षी 5-10 मुलांना ते स्वतः दत्तक घेत 5-10 मुलांना आणि त्यांना शिकवायचं. आणि त्यांच्या कॉलेजमधली सगळ्या प्रकारची मदत त्यांना करायची. ते मुलगा असो, मुली असो, ते आपल्याच कॉलेजचे म्हणून नाही, ते कुठल्याही कॉलेजचे असो.
ते त्यांना प्रत्येकानं मदत ही त्यांची राहायचीच. हे त्यांचं सामाजिक जीवन जे होतं, सामाजिक कार्य जे होतं त्यांचं, ते खूपच मोठं उल्लेखनीय असं काम आहे त्यांचं. ते दिसायला साधारण बाई होत्या, पण त्या साधारण कधीच नव्हत्या. असाधारण व्यक्तिमत्व होतं त्यांचं. आणि म्हणून त्या जीवनामध्ये एक यशस्वी स्त्री, यशस्वी प्राध्यापिका, यशस्वी आई आणि यशस्वी सासू म्हणा, यशस्वी सून म्हणा, असं म्हणून त्यांचं जीवन आहे. त्या पुढे चलून विद्यार्थ्याच्या मागणीनुसार किंवा विद्यार्थ्यांच्या त्यांच्याकडे जे विद्यार्थ्यांचं त्यांच्या मागे जे सांगत राहायचं, त्या सांगण्यानुसार एक यंगस्टर ग्रुपचं त्यांनी उद्घाटन केलं होतं विद्यार्थ्यांसाठी, केवळ विद्यार्थ्यांसाठी. अशाच प्रकारे त्यांचं एक जनशक्ती संघटन कडून एक खूप मोठा सत्कार झाला होता. कारण अलकाताई ह्या एक सामाजिक जाणीव असलेल्या एक उत्तम स्त्री होत्या आणि त्यांचा सत्कार समाजाकडूनही वेळोवेळी झालेला आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारीज असो किंवा कुठलं संघटन असो किंवा रोटरी क्लब असो, या माध्यमातून त्यांचं स्वागत आणि सत्कार आणि आवाड वेळोवेळी त्यांना मिळालेला आहे. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की ज्यावेळेस प्रजापिता ब्रह्मकुमारीज मधले सर्व लोक त्यांना भेटायला आले त्यांच्या रिटायरमेंट नंतर, त्यांची खूप स्तुती केली त्या लोकांनी आणि माझ्या समोरच त्यांना निमंत्रण दिलं की उद्या तुम्ही आमच्या प्रजापिता सेंटरला येऊन आमचाही आमच्याकडून सत्कार स्वीकारावा. प्रत्येक लोकांकडून त्यावेळेस एक अशी अपेक्षा होती समाजामध्ये की मॅडम रिटायर झाले, मॅडमनं आमच्यासाठी खूप योगदान दिलेलं आहे, खूप मोठं योगदान त्यांचं आहे आमच्या समाजासाठी. कारण ज्यांना ज्यांना काही म्हणजे इंग्रजीचं ज्ञान नव्हतं, त्यांना इंग्रजीचं ज्ञान देऊन त्यांना परफेक्ट बनवलंय समाजामध्ये जगायसाठी किंवा त्यांच्या नोकरीसाठी किंवा त्यांच्या जीवनाला उपयोगी येईल असं. म्हणून प्रत्येकामध्ये एक आत्मीयता होती विद्यार्थ्यांमध्ये. त्यांना असे अनेक पुरस्कार पण मिळालेले आहेत. त्यांचं सामाजिक संघटनेचे असे संबंध होते आणि ते सतत नेहमी आपला हात पुढे करून मदतीचाच हात पुढे करत राहायचे आणि समाजाने त्यांचा हमेशा सन्मानच केलेला आहे. अशा ही स्त्री होत्या. त्यांचं वर्णन करावं तेवढं कमीच आहे, कारण प्रत्येकाला हे साध्य होत नाही. समाजाची बांधिलकी राखून, समाजामध्ये जीवन जगून, समाजातील लोकांचं जीवन स्तर उंच करण्यासाठी ज्या त्या प्रयत्नशील होत्या, त्यांच्यात कुठेही कमीपणा नव्हता. हे मला आवर्जून इथं सांगावं वाटतं. राहिली गोष्ट विशेष म्हणजे कोरोना काळातली. ज्या वेळेस आपल्या देशामध्ये कोविड-19 आपल्यात पसरला, ज्या वेळेस सर्वत्र कर्फ्यू लागू झाला, लोकांना बाहेर पडण्याची आज्ञा नव्हती, लोक घरामध्ये बसून होते दरवाजाच्या आतमध्ये, त्या काळामध्ये अलकाताईचं एक कार्य मी तुम्हाला सांगतो. आपल्या नवऱ्याला सोबत घेऊन कर्फ्यू असताना बाहेर हिंडता येत नाही म्हणून एसपी साहेबाजवळ जाऊन तिथून परमिशन घेऊन त्यांनी जे लोक या समाजाच्या सेवेसाठी उभा टाकलेले आहेत, रातपाट काम करत आहेत, पोलीस लोक किंवा म्युन्सिपाल्टीचे लोक किंवा डॉक्टर्स लोक, हे खूप मोठं सामाजिक कार्य हो. त्यावेळेस हॉटेल उघडे नव्हते, कुठं पाणी मिळत नव्हतं लोकांना. अशा वेळेस त्यांनी ही मदत त्या समाजापर्यंत पोहोचवली. यांच्या सामाजिक जी जाणीव आहे यांच्याकडे, मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो अशी लाखो स्त्रियांच्या अंतःकरणामध्ये येऊ आणि समाजासाठी कार्य करू. अलकाताईचं जीवन हे अत्यंत उच्च कोटीचं होतं. त्यांनी उच्च विचार ठेवून अत्यंत तन्मयतेनं समाजाशी निगडीत होऊन समाजकार्य केलेलं आहे. घर कार्यालाही कधी त्यांनी अंतर दिलेलं नाहीये. घर कार्यालाही त्यांनी कधी अंतर दिलं नाही. एवढ्या व्यस्त असताना सुद्धा
दररोज सकाळी आपल्या घरातल्या लोकांना लागणारा स्वयंपाक आपण त्या करून जायचे. वेळात वेळ काढून सासू सासऱ्यांना भेटायला जायचं. वेळात वेळ काढून दीर भाऊजांना किंवा चुलत्यांना अंकलला भेटायला गावाकडे जायचं. एवढंच नाही, वेळोवेळी आपल्या भावाची आठवणी करून भावांना सतत फोनवर बोलायचं आणि येण्यासाठी सांगायचं. भाऊही भारी प्रेमळ होते हो, त्याचे प्रेमळ आहेत. आणि बहिणीसाठी अत्यंत एक शब्द टाकला की ते धावून येतात. म्हणजे यांचं व्यक्तिमत्वच एवढं भारदस्त होतं की कोणी माणूस सहज त्यांच्याकडे आकर्षित व्हायचा. आणि त्यांची सामाजिक जाणीव त्यांना जे वाटायचं, त्यांनी जे कार्य करायचं ते कार्य अत्यंत श्रेष्ठ असं कार्य त्यांचं होतं. 23 वर्ष प्राध्यापक म्हणून या गव्हर्नमेंट फर्स्ट ग्रेड कॉलेज बिदर नौबाद इथं त्यांनी कार्य केलं. आणि या 23 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक विद्यार्थी संघटन तयार केले. त्या माध्यमातून सामाजिक सेवा करण्याच्या अनेक प्रयत्न केले गेले. त्या 23 वर्षाच्या नंतर त्यांची बदली ही हुमनाबाद इथं प्राचार्य म्हणून झाली. आणि त्या शेवटच्या काळामध्ये प्राचार्य म्हणून हुमनाबाद इथं कार्य केलं. आणि त्या हुमनाबादनं त्यांचं रिटायरमेंट झालं. अलकाताई आपल्या जीवनामध्ये दुसऱ्यांनाच मदत करत गेल्या, पण स्वतः कधी कुणाची मदत त्यांनी घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. आणि शेवटच्या क्षणामध्ये अलकाताई आमच्यातून ज्या निघून गेल्या, आम्हाला सोडून, त्या मागे पती, पुत्र आणि पुत्री असा परिवार त्या मागे सोडून गेल्या. हा त्यांचा प्रवास विशेष करून त्या सवाशीणबाई म्हणून त्यांचा मृत्यू झाला आहे गेल्या. आणि हे सवाशीण म्हणून जाणं हे आमच्या संस्कृतीमध्ये परम भाग्याचं समजलं जातं. ही भारतीय संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री पतीच्या अगोदर जाणं म्हणजे ते सौभाग्याचं लेणं समजलं जातं आणि ते सौभाग्य पण समजलं जातं. आणि त्या सवाशीण म्हणून गेल्या ही खूप महत्वाची बाब या ठिकाणी मला परत विषय करावा वाटतं. मला अलकाताईबद्दल आणखी एक शब्द सांगावासा वाटतो. त्या कधीही मोठेपणाला आसुसलेल्या नव्हत्या. त्या कधीच कुठल्याही प्रलोभनाला बळी पडलेल्या नाहीत. आणि त्यांनी केलेली सर्व सेवा ही निस्वार्थ सेवा आहे. समाजाला दिलेली सेवा ही त्यांची निस्वार्थ सेवा आहे. त्यांचा गावाकडचा ओढा पण काही कमी नव्हता. त्या गावाकडे जायच्या, शेतात जायच्या, शेतातलं काम करायचं, घरचं काम करायचं. त्यांना खूप आवड असायची कामाची. जसं शिक्षणामध्ये जसं ज्ञानार्जन करण्याचं काम त्यांनी मोठं केलेलं आहे, तसंच सामाजिक कामामध्ये, तसंच आपल्या घरगुती कामामध्ये त्या कधीच मागे नव्हत्या. सदा सर्वदा नवऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन त्या काम करत राहिल्या. आणि माझे मित्र पण तितक्याच प्रेरणेनं पत्नीला सहकार्य केलं आणि दोघांचे जीवन इष्ट जीवन बनवलं. म्हणून आज या घडीला मी त्यांना आज आमच्या त्यांनी नाहीत या गोष्टीला 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि त्या निमित्तानं मी त्यांना माझ्याकडून माझी भावपूर्ण श्रद्धांजली आणि आपण बसलेल्या सर्वांकडून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली माझ्याकडून समर्पित करतो. एवढे माझे हे 2 शब्द. जय हिंद, जय कर्नाटक.